मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एक महत्त्वाचं पेन्शनविषयी एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे। किमान पेन्शन 1000 रुपयापासून ते 7500 रुपये होणार का? सरकारच्या लोकसभेत दिलं आहे मोठं उत्तर। तर ही मोठी अपडेट काय आहे सविस्तर जाणून घेऊया। EPS 95 पेन्शन किमान मासिक पेन्शन 1000 रुपये पासून ते 7500 रुपये होणार का? याबाबत सरकारने लोकसभेत स्पष्टीकरण दिलं आहे। EPS 95 पेन्शन किमान पेन्शनमध्ये मोठे वाढ 1000 रुपयावरून थेट 7500 रुपये होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या देशातील कोट्यावधी EPS 95 पेन्शनधारकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या एका ताज्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे की सध्या पेन्शन वाढीबाबत कोणतीही मोठी निर्णय घेण्यात आलेला नाही, त्वरित शक्यता नाही। सरकारने पहिल्यांदाच EPS फंडामध्ये नेमकं आर्थिक स्थिती काय आहे हे स्पष्ट केले आहे। त्यामुळे पेन्शन वाढवण्याची मागणी सध्या पूर्ण होणार नाही हे स्पष्ट झालं आहे। किमान पेन्शन वाढण्यासाठी निधी नाही। लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की सरकार सध्या किमान पेन्शन वाढवण्याच्या कोणत्याही विचारात नाहीत। त्यामुळे स्पष्ट झालं आहे की 2019-2019चा फंड मूल्यानुसार ॲक्च्युअल डेफिसिटी तूट आहे। याचा अर्थ असा आहे की सध्या हा फंड इतका पुरेसा परतावा देऊ शकणार नाही की सध्याचे या भविष्यातील पेन्शन दायित्व पूर्ण करू शकेल। फंडावर वाढत्या मागणीचा ताण काय आहे? तर EPS 95 हे एक परिभाषित योगदान आणि परिभाषित लाभ योजना आहे। या पेन्शन फंडात खालील 2 मुद्दे स्रोतातून निधी मिळतो। नियुक्त योगदान 8.33%। कर्मचाऱ्यांचे मूळ वेतनाचा केंद्र सरकारने योगदान हे 1.16% आहे। 15,000 रुपयेपर्यंतचा वेतन मर्यादेवर करंदलाजे यांनी सांगितलं आहे की फंडातून जमा होणारी रकमेत पेन्शन वितरणाचा मूळ आधार आहे। परंतु सध्याच्या फंडिंग आणि भविष्यातील देय जबाबदाऱ्या पाहता पेन्शनची रक्कम त्वरित वाढवणे शक्य नाही। पेन्शनच्या मुख्य मागण्यांना बगल खासदार बगिया मामा सुरेशी गोपीनाथ माठरे यांनी पेन्शनचे काही गंभीर समस्या लोकसभेत मांडल्या होत्या। पेन्शनवर महागाई भत्ता का दिला जात नाही? 1000 रुपयाची किमान पेन्शनमध्ये महागाईत जीवन कसे चालणार आहे? सरकार EPS 95 पेन्शनधारकांना मागण्यावर कारवाई करेल का? तर सरकारचं उत्तर सध्या EPS फंडास ॲक्च्युअल डेफिसिट 1000 रुपयाची किमान पेन्शन सरकार स्वतःच्या बचतमधून अतिरिक्त मदत देत आहे। परंतु फंडाची आर्थिक स्थिती सुधारल्याशिवाय पेन्शन वाढवणे किंवा योजनेत मोठे बदल करण्यास सध्या कठीण आहे। पुढील वाढीची आशा सरकारने हे कबूल केलं आहे की EPS 95 अंतर्गत कामगारांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या कटिबद्ध आहे। मात्र कोणताही निर्णय घेण्यासाठी फंडाची सध्याची स्थिती आणि भविष्यातील दायित्व विचारात घेतले जाईल। सध्या तरी किमान पेन्शन वाढवण्याची आशा असली तरी भविष्यातील फंडाच्या सुधारणा झाल्यावर किंवा नवीन आर्थिक तरतुदी केल्यावर पेन्शनधारकांसाठी काही दिलासा मिळण्याची शक्यता देखील आहे। तर ही होती EPS पेन्शन 95 संदर्भातील मोठी अपडेट। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की लिहा। आणि तुम्ही अजूनही आमच्या संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या।